काल गुजरात टायटनने RCBला हरून महत्त्वाचे 2 पॉईंट मिळवले आणि IPLच्या प्लेऑफच्या रेसमध्ये आपले आव्हान कायम राखले. गुजरात टायटनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि RCBला बॅटिंगसाठी पाठवले आणि विराट वगळता सुरुवातीला RCBचा कोणताच बॅटर फॉर्ममध्ये दिसला नाही, रिदममध्ये दिसला नाही. विराटने ताबडतोड खेळून 20-25 धावा केल्या, पण रबाडाने एक चांगला वेल डायरेक्टेड बाउन्सर टाकून त्याला आऊट केलं आणि मग त्यानंतर देवदर पट्टिकलने जवळपास 40 धावा केल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळे बॅटर्स आउट ऑफ रिदम दिसले, आउट ऑफ टच दिसले आणि एक मिनी कोलॅप्स झाला शेवटी आणि गुजरातची टीम RCBची टीम 155 धावा करू शकली आणि पूर्ण 20 ओव्हर पण खेळू शकली नाही. आणि गुजरातने एक डिसिप्लिन मारा केला, शॉर्ट बॉलची टॅक्टिक्स अवलंबली आणि फिल्डिंग आणि कॅचिंग एकदम जबरदस्त केली आणि ज्याचा फायदा की त्यांना झाला की RCBला त्यांनी 155 धावावर रोखलं. जेसन होल्डर म्हणा, रबाडा म्हणा, राशिद खान आणि अर्शद यांनी जबरदस्त बॉलिंग केली. दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा गुजरात चेस करायला आली टार्गेट, तेव्हा शुभमन गिलने धूमधडाक्यात सुरुवात केली. 18 बॉलमध्ये 43 धावा केल्या आणि एक चांगली टोन सेट करून दिली होती चेसची, मोमेंटम मिळून गेलं होतं. आणि मिडल ऑर्डरमध्ये बाकीचे बॅटर्स बटलर म्हणा, वॉशिंग्टन म्हणा यांनी पण कंट्रीब्यूट केलं आणि शेवटी एक गुजरातचं पण मिनी कोलॅप्स होतं आणि सामना त्यांच्या हातातून घसरतो की काय असं वाटत असताना राहुल टेवाटिया इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला आणि त्याने 25 धावा जवळपास केल्या आणि नाबाद राहत त्यांनी टार्गेट चेस करून दिलं. जेसन होल्डरने पण तिथे महत्त्वाचा वाटा दिला बॅटिंगमध्ये, जसं की त्यांनी फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये दिला होता. कालच्या मॅचचे की मोमेंट्स म्हणायचं झालं तर गुजरातची ऑलराऊंड डॉमिनेशन म्हणायला हरकत नाही. त्यांची बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांनी चांगला जोर दाखवला आणि RCBला त्यांनी एका हाती हरवलं असं म्हणायला हरकत नाही. जेसन होल्डरचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचा होता, त्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स. त्याने 3 विकेट्स घेतल्या आणि कॅचेस पकडले, जबरदस्त कॅचेस पकडले आणि त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला. इथे RCBचा एक जो मिडल ऑर्डर क्लिक झालेला नाही या पूर्ण सीझनमध्ये, टीम डेव्हिड आणि रजत पाटीदार वगळता, आणि एक हेवी रिलायंट त्यांची बॅटिंग होत आहे विराट, रजत पाटीदार आणि टीम डेव्हिडच्या भोवती. तर एक कन्सर्न होऊ शकतो जितेश शर्माचा फॉर्म. रजत पाटीदार पण मागच्या 2-3 सामन्यामध्ये थोडा फेल गेलेला दिसत आहे आणि देवदत्त पड्डीकल जो की एक फॉर्म ऑफ हिज लाईफमध्ये आहे, तो पण थोडा स्ट्रगल करताना दिसतो मधामधात. आणि फील्ड सॉल्ट जो की खेळत नाही, तर त्याच्याऐवजी जो बेथेल आला आहे तो पण आउट ऑफ टच दिसत आहे. तर एक कन्सर्निंग गोष्ट होऊ शकते RCBसाठी प्लेऑफमध्ये जाताना. आणि गुजरातला आपण सुरुवातीला म्हटलं की जे 2 महत्त्वाचे पॉईंट मिळाले, तर ते प्लेऑफच्या रेसमध्ये आता जिवंत आहे आणि एक महत्त्वाचे पॉईंट त्यांना मिळाले आणि त्याचा फायदा त्यांना प्लेऑफच्या रेसमध्ये होईल. ओव्हरऑल असं म्हणायला हरकत नाही की एकदम नेल बायटर मॅच झाली नाही, एकदम अटीतटीचा सामना नव्हता आणि गुजरातचे कंट्रोल होते पूर्ण मॅच, पूर्ण दोन्ही इनिंगमध्ये, पहिली आणि दुसरी. आणि त्यांच्या बॉलरनी त्यांना पहिल्या इनिंगमध्येच मॅच सेट करून दिली होती आणि त्यांच्या बॅटर्सने मग कॅश इन केलं आणि सामना आपल्या हातातून घसरू दिला नाही. तर ओव्हरऑल ॲनालिसिसमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार क्रिकेट ॲनालिसिस, मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.